तहसील कार्यालय परिसरातून टिप्पर पळविला, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उदगीर तहसील कार्यालयाच्या परिसरात उभा असलेला टिप्पर आरोपीने फिर्यादीसोबत हुज्जत घालत पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात 8 जुलै रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 6 जुलै रोजी गौण खनिज अवैध वाळूने भरलेला टिप्पर तहसील कार्यालय परिसरात उभा केला होता. यावेळी आरोपीने फिर्यादीशी वाद घालू लागला. काही वेळ हुज्जत घातल्यानंतर आरोपीने 20 लाखांचा टिप्पर व टिप्परमधील 25,000च्या वाळूसह परस्पर घटनास्थळावरून पळून नेला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महसूल अधिकारी गणेश गोपीनाथ राठोड यांच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात बालाजी गणेश कदम राहणार कदमाची वाडी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार यांच्याकडे अधिक तपास देण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिवसाढवळ्या तहसील कार्यालयासारख्या शासकीय परिसरातून वाहन पळविल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.